जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। दुर्गा माते की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार की जय। महारुद्र हनुमान की जय। देवी भागवत पुराण की जय। सच्चिदानंद केरोबा महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अपने अपने माता पिता की जय। बोलो रे बाई सब संतन की जय। छोटस मातेचं भजन होईल, सगळ्यांनी टाळ्या वाजवून या भजनाचा आनंद घ्यायचा आहे। आया
आपल्या या पवित्र अशा नाशिक नगरीमध्ये दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये चालू असलेली ही देवी भागवत कथा आणि आजचा कथेचा द्वितीय दिवस. काल आपण ही कथा अगदी आनंदाने संपन्न केली. कथेसाठी जमलेली सर्व जपी तपी ध्यानी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार माझ्या माता आणि जे वडिलांचा मान आहे तसे सर्व ज्येष्ठ नागरिक संघ शैलेश दादांनी काल सुंदर सांगितलं. आमच्या शैलेश दादांनी महा आणि तारे सर्व इथं महातारे आहेत आणि खरंच प्रत्येकाला अवकथा झाली आणि दादांनी इथून सांगितलं ज्याची त्याच्या खुर्ची उचला आणि बाजूला ठेवा. लगेच पटपट खुर्ची उचलून आणि बाजूला सुद्धा ठेवली. एकदा जोरदार टाळी होऊन तरुण वर्गाला लाजवेल ना असा ज्येष्ठ नागरिक संघ इथला खूप खूप अभिनंदन. ज्यांनी ही सुंदर अशी कथा आयोजित केली ना या सर्व आपलं दुर्गा माता ट्रस्ट यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याच्यात आपले नगरसेवक शैलेश दादा असतील, आमचे चौधरी बाबा असतील आणि सर्व ट्रस्ट सगळ्यांनी त्यांना मदत केली ना. कारण हे कोणा एकाच कार्य नाही, सगळ्यांनी मदत केली. विशेष म्हणजे इथे आभार. आवाज कमी झाला, आवाज विशेष आभार म्हणजे इथल्या या दुर्गा माता ट्रस्टच्या महिला मंडळाचे विशेष आभार. एकदा आमच्या महिला मंडळासाठी जोरदार टाळी होऊ द्या. कारण महिला मंडळाचा सुद्धा ना तितकाच या कथेमध्ये सहभाग आहे. आजच्या या कथेसाठी आपल्याला सुंदर अशी सिंधवादनाची जे साथ देत आहेत हरिभक्त पारायण आमचे प्रमोद महाराज पाटील बुलढाणाकर यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड अशी आपल्याला तबल जे लाभलेले गोड अशी तबल्याची साथ देत आहेत हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज पाटील यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्यासोबत गोड अशी गायनाची साथ देत आहेत आपल्या नाशिकचं वैभव हरिभक्त पारायण संजय दादा जमदारे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि जे पडद्यावरून काम करताय सुंदर सुंदर अशा झाकी सजवताय ना असे आमचे झाकीवाले दादा हरिभक्त पारायण घनश्याम दादा गुरव यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे दादांची, पण आज काय झालं थोडा प्रॉब्लेम आला सिस्टीमला. दादा अजूनही मला थोडा नॉर्मल आवाज वाढवा. लवकर बोला त्यांना, पण नॉर्मल आवाज द्या. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण ही कथा इथं ऐकतोय आणि कालची लिंक आपली लगेच आज शेअर झाली. बऱ्याच जणांनी बघितली सुद्धा असेल ते, तर बऱ्याच जणांना फॉरवर्ड केले. असं आपला स्टार मीडिया चॅनल आमचे भालेराव दादा दादांना सुद्धा विशाल भालेराव दादांच्या नावाप्रमाणे दादांचं मनही खूप विशाल आहे. दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. काल बघा सुंदर आपण कथा बघितली, तर कालच्या कथेमध्ये आपण ग्रंथाचं महात्म्य बघितलं. ही ग्रंथ कोणी श्रवण केली आणि कशासाठी श्रवण केली. जेव्हा वसुदेवाने ही देवी भागवत कथा श्रवण केली ना तर कृष्ण परमात्मा हरवले होते. हे कृष्ण परमात्मा श्यामंतक मध्ये आणण्यासाठी गेले आणि ते सापडत नव्हते लवकर. तर वसुदेवांनी इकडे देवी भागवत कथा ऐकली आणि ते सापडले. ऋतुवाक मुनींची कथा आपण ऐकली. मूर्ख मुलगा जन्माला आला होता. त्याच्यानंतर श्राद्धदेव नावाचा जो राजा होता त्याला मुलगा पाहिजे होता. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, पण त्यांच्या पत्नीला मुलगी पाहिजे होती. तर त्याच्यामधून झाली मुलगी. जे काम भगवान महादेवांना सुद्धा शक्य झालं नाही ना, ती आई भगवतीची उपासना केल्यामुळं आई भगवती प्रसन्न झाली आणि त्या मुलीचा सुद्धा कोण बनला होता, मुलगा बनला. हे सामर्थ्य कोणामध्ये आहे, एकमेव या माझ्या मातेमध्ये आहे. हो, या सुंदर सुंदर कथा आपण बघितल्या. आता सुतांना प्रश्न केला शौनकादी ऋषींनी, ही कथा
कशी श्रवण केली पाहिजे बरं. आणि कथा श्रवण करण्याचा विधी जो आहे ना, ही देवी भागवत कथा श्रवण करण्याचा हा विधी आम्हाला सांगायला ही देवी भागवत कथा श्रवण करण्याचा विधी सूत सांगू लागले. ही देवी भागवत कथा श्रवण करण्यासाठी शुभ अशी तिथी, वार, नक्षत्र, शुभ मुहूर्तावर ही कथा आपण चालू करावी ऐकण्यासाठी. आणि काल तर आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती ही कथा श्रवण करतोय कालपासून. आणि कथा श्रवण करताना आपल्या स्वतःचं आसन रोज घेऊन येत जावं. कथा श्रवणाला बसण्यासाठी ना आपल्या स्वतःचं आसन घेऊन येत जावं. अजूनही कुणाच्या पायात चप्पल बूट चुकीने राहून गेले असते तर ते कथा मंडपाच्या बाहेर चप्पल बूट करा. काल मी सांगितलं, पण आले असते कोणी नवीन ना, तर चप्पल बूट जे आहे आपले या कथा मंडपाच्या बाहेर काढत जा. काल आपण विशेष अशा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आपण कथा सुरू केली. कशी कथा श्रवण करावी? सर्वप्रथम आहे ना, गाईच्या शेणाने जमीन सारवावी. पण आता आपल्याकडे सारवायचा काही प्रॉब्लेमच राहिला नाही. सुंदर असा मंडप द्यावा. आपणही तसा मंडप दिला. जे कथा व्यास आहेत त्यांना उच्च आसनावरती बसावं, उंच आसनावरती बसावं. आणि कथा श्रवण करताना जे कथा व्यास कथा सांगताय ना, तर श्रद्धापूर्वक ती कथा ऐकावी. जेव्हा श्रद्धापूर्वक आपण आणि प्रसन्न मनाने ती कथा ऐकतो ना, तर या कथेचा आपल्याला विशेष असा लाभ होतो. ही कथा जेव्हा आपण ऐकतो बघा, तर आपल्याला खूप त्याच्यातून पुण्य प्राप्त होतो. ज्याला संतती नाहीये, म्हणजे पोटी संतानच नाहीये, पण ही कथा जर आपण 7 दिवस 9 दिवस अत्यंत आदराने आणि श्रद्धापूर्वक अंतःकरणाने कथा ऐकली ना, तर संतान प्राप्ती सुद्धा या देवी भागवत ग्रंथाच्या म्हणजे श्रवणाने आपल्याला संतान प्राप्ती सुद्धा होते. एखाद्याचा विवाह जमत नसेल तर ज्याचं लग्न जमत नाही त्याने सुद्धा ही कथा आहे ना श्रद्धापूर्वक अंतःकरणाने ही कथा ऐकावी. त्याचा सुद्धा विवाह जमतो, कारण तेवढं सर्व सामर्थ्य कोण देतं? ही माझी माता भगवती देते. आम्ही काहीच करत नाही. मी सुद्धा तुमच्या पुढे बोलते. आमचे गुणीजन इतके सुंदर गायन करतात. हे कोणाच्या शक्तीमुळे हो? त्या भगवतीच्या शक्तीमुळे सर्व शक्य होतंय. आणि तुम्ही तर महिला मंडळ बघा, इथं दुर्गा सप्तशतीचं ना सुंदर असं पारायण चालू आहे. या दुर्गा सप्तशतीचे पाठ 14 पाठ जर आपण एकाच वेळेला केले ना, नवचंडी याग केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. जे इथं सुंदर असं पाठ करता येईल त्यांच्यासाठी तर आमच्या महिला मंडळासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ एकदा. यहाँ चाहता हम तो कुछ कहता है संतोषी माँ, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ। जय जगदम्बा माता। यहाँ हम तो कुछ कहता है संतोषी माँ, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ। अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ।
अपनी संतों की माँ, अपनी संतों की माँ। जहाँ यादा मत कहता है संतों की माँ, अपनी संतों की माँ, अपनी संतों की माँ। अपना जीवन छोड़ दे उसको, चलो रे मुक्ति। सुख संपत्ति दया कभी कभी नहीं आए, दया की कभी नहीं आए। और बिगड़ी बनाने वाली, सुखड़ी मिटाने वाली, बिगड़ी बनाने वाली, सुखड़ी मिटाने वाली, कष्ट हटाने वाली माँ, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ। जगदंबा माता की जय। सुंदर असं गीत आमच्या महाराजांनी म्हटलं. एक जोरदार टाळ्या वाजवल्या आणि त्यासाठी ही भगवती शक्ती देणारी हो. बघा कल्याण मासिकामध्ये एक सुंदर असं वर्णन आलं होतं आणि कल्याण मासिकात जे वर्णन येतं ना ते कधीही खोटं नसतं. काय वर्णन आलं होतं बरं? अशक्य ज्या गोष्टी येते सुद्धा ही भगवती शक्य करते. कसं शक्य करते? एक छोटासा मुलगा खेळत होता आणि खेळता खेळताना त्याने एक छोटीशी अशी तार तोंडामध्ये घातली. ती तार तोंडामध्ये घातली आणि नेमकी त्याच्या गळ्यामध्ये ती तार अडकली. गळ्यामध्ये तार अडकली. काय करावं बरं? डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. पण छोट्या लेकराचं ऑपरेशन कसं करणार? त्या छोट्या मुलाच्या आई वडील जे आहेत ना भगवतीला शरण आले आणि सांगितलं आई भगवती आमचं लेकरू जर सुखरूपी तार बाहेर पडली ना बघ तुझा देवी भागवत ग्रंथ आहे हे आम्ही श्रवण करू आणि तुझ्या नामाचा जप करू, होम करू, हवन करू. यांनी होम हवन सुरू केलं. देवी भागवत ग्रंथाचं वाचन सुरू झालं. वाचन सुरू झालं आणि जो 99 मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचं वाचन सुरू झालं. आणि वाचन सुरू असताना शेवटची आहुती जी आहे ना शेवटची आहुती त्या यज्ञामध्ये सोडली आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी सांगितलं तो ऑपरेशन करावं लागेल. पण त्या छोट्या बाळाला ठसका आला, खोकला गेला, खोकला आणि खोकला आल्याबरोबर जी तार गळ्यात अडकली होती फेफड्यापर्यंत ती तार गेली होती. ती तार खोकला आला आणि पटकन देशी बाहेर पडली. कुणाची कृपा होईल? आई भगवतीची कृपा. म्हणून या भगवती मातेची जी कथा आहे ना शुद्ध अंतकरणाने पवित्र अंतकरणाने श्रवण करा. आपली सुद्धा जी इच्छा असेल ना ती इच्छा आई भगवती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा आवाज कमी झाला, आवाज वाढवा. प्रत्येक ग्रंथाचं महात्म्य कळल्याशिवाय ना आपल्याला त्या ग्रंथामध्ये प्रवेशच करू शकत नाही. आणि ग्रंथात प्रवेश करण्यासाठी 4 अनुबंध आहे. त्याला अनुबंध चतुष्टायी म्हणतात. या ग्रंथाचा अधिकारी कोण, विषय काय, प्रयोजन काय आणि संबंध काय या 4 गोष्टी कळाल्या ना तर आपल्याला या ग्रंथामध्ये प्रवेश आपला होतो. या कथेचा अधिकारी आहे ज्याला मोक्षाची अपेक्षा करणार आहे ना तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. यातला विषय जो आहे संपूर्ण जगतात असणारी दिव्य जी चैतन्य शक्ती परांबा प्रकृती तिला आपण माया म्हणतो तिचंच वर्णन सांगणारा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. कालपर्यंत आपण श्रवण केलं सामान्य संसारातील आपल्या व्यक्तींची अपेक्षा पूर्ण होते. संपदा प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त करून देते. कोण प्राप्त करून देतं? तर हे देवी भागवत ग्रंथ आपल्याला हे
पाहिजे असेल, आपल्याला काय काय पाहिजे असेल, हे सर्व आहे ना ही देवी भगवती आपल्याला प्राप्त करून देते. पण कधी प्रसन्न आणि शुद्ध अंतःकरणाने आपण तिची भक्ती केली ना तरी देवी भगवती आपल्याला त्याचा अनुभव, त्याची प्रचिती देते. हो, पुढे सांगणार आहे मी या भगवतीची प्रचिती आपल्याला काय काय येते. आणि या दुर्गा मातेची तर प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे. ओघाने त्याचं पुढे वर्णन येणारच आहे. नैमिषारण्यामध्ये आता सर्व बसले. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना कथा वर्णन करून सांगतायत. शौनकादी ऋषी जे आहेत हे कुलपती आहेत आणि कुलपती कोणाला म्हणायचं, 10,000 विद्यार्थ्यांना एकाच वेळी जे जेवण देतात, एकाच वेळी जे 10,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देतात ना यांना काय म्हणायचं, कुलपती. म्हणजे कुलपती आहेत. 88,000 ऋषी सर्व तिथे जमले आणि सूतजींना नमस्कार केला त्यांनी. 88,000 ऋषीने सांगू लागले, पवित्र असा आमचं ज्याने परम कल्याण होईल, मोक्षाची प्राप्ती आम्हाला ज्याने होईल ना असा एखादा ग्रंथ तुम्ही, अशी एखादी कथा तुम्ही आम्हाला सांगा. मग शौनकादी ऋषींना सूतजी कथा सांगू लागले. या सूतजी कथा सांगतायत आणि सांगू लागले. या देवी भागवतामध्ये ना 12 स्कंद आहेत आणि 18,000 जे श्लोक आहेत ना, 18,000 श्लोक या देवी भागवतामध्ये आहेत. काल आपल्याला किती श्लोक आहेत देवी भागवतामध्ये, तर देवी भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि 12 स्कंद आहेत. जसे भागवतात 12 स्कंद आहेत ना तसे देवी भागवतात सुद्धा 12 स्कंद आहेत. आता पुत्र प्राप्ती सांगितलं मी. पुत्र प्राप्ती आपण जर देवी भागवत कथा ऐकली ना तर पुत्र प्राप्ती आपल्याला होते. मग या पुत्र प्राप्तीच्या हेतूने व्यास जे आहेत ना, व्यास सुद्धा तपश्चर्येसाठी जंगलामध्ये जातात ना. शौनकादी ऋषी म्हणू लागले सुतांना की ती कथा आम्हाला सांगा. या व्यास महर्षींना कशी मुलाची प्राप्ती झाली, कशी पुत्राची प्राप्ती झाली. आता सूत सांगू लागले या शौनकादी ऋषींना की व्यासांना कशी प्राप्ती झाली. व्यास पूर्वी सरस्वतीच्या काठी राहत आणि त्यावेळी या व्यासांनी काय पाहिलं, एक चिमणा आणि चिमणी त्यांनी पाहिले. बराच काळ हे चिमणा चिमणीना त्यांचं निरीक्षण या व्यासांनी केलं आणि त्यांना नवल वाटलं, रे चिमणा चिमणी सुद्धा इतका सुंदर संसार थाटू शकणार, किती सुंदर संसार आहे चिमणा चिमणीचा. ती चिमणी ना, ती चिमणी आणि चिमणा आपल्या पिल्लांना दाणे आणत होते आणि सुंदर सुंदर असे दाणे आपल्या पिल्लांना ते भरवत होते. त्या लेकरांचं चुंबन घेत होते ते. आणि हे दृश्य पाहिलं आणि व्यासांना सुद्धा वाटलं आपल्यालाही असं एखादं लेकरू असावं. पण आता व्यासांचा विवाह झालेला नाही तर लेकरू व्यासांना कसं होणार बरं, सांगा बरं. जर लग्नच जर नाही झालं तर होईल का मुलगा आपल्याला. मग यांनाही वाटलं, अरे आपल्यालाही एखादा मुलगा पाहिजे जो म्हातारपणे आपली सेवा करेल, आपल्याला हवं नको ते बघेल, असं व्यासांना वाटलं. म्हणून मग व्यासांनी काय केलं, आणि या संसारातील सर्वोत्तम सुख कोणतं आहे तर पुत्राला आपल्या स्वतःच्या लेकराला प्रेमानं कवटाळणार. आणि जे निपुत्रिक आहेत ना, निपुत्रिकाला मरणोत्तर जे आहे ना, मरणोत्तर मोक्ष भेटत नाही. का मोक्ष भेटत नाही तर त्यालाही वाटतं निपुत्रिकाला, अरे मी एवढं सर्व संपत्ती कमावली, एवढं सर्व धन कमवलं, पण माझी ही संपत्ती कमवली, इस्टेट कमवून काही उपयोग झाला का, असं वाटतं त्याला. म्हणून त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. आता व्यास असा विचार करतायत की आपल्याला सुद्धा एखादं लेकरू हवं, आपल्याला सुद्धा एखादा मुलगा हवा. आणि त्याच वेळेस तिथं कोणाची आली, नारद महर्षींची स्वारी तिथं आली. हो, नारद महर्षी सुंदर असं नारायणाचं श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ माता नारायण पिता नारायण बंधु नारायण सखा नारायण
जेव्हा समोरून आले ना, शेंडीवाले बाबा समोरून आले आणि व्यासजी आहेत, व्यासजी उठले आणि त्यांना अंतःकरणपूर्वक असा नमस्कार या नारद महर्षींनी व्यासांनी नारद महर्षींना केला. आणि आता नारद महर्षी विचारू लागले व्यासांना, कहू खूपच चिंताग्रस्त दिसताय, नेमकी तुमच्या चिंता करण्याचं कारण काय मला समजू शकेल का? का तुम्ही इतकं चिंताग्रस्त आहात? तेव्हा नारद महर्षींना या व्यासांनी सांगितलं, हो पुत्र प्राप्तीसाठी मी आहे ना चिंताग्रस्त आहे, हो मला पुत्राची प्राप्ती व्हावी ना, असं काहीतरी सांगा. आता नारद महर्षींनी सांगू लागले, अरे बघा हाच प्रश्न ब्रह्मदेवाने सुद्धा विचारला होता. विष्णू भगवंताने तेव्हा त्यांना सांगण्यास सुरुवात केली होती की शिव जे महादेव आहे जे संहार करतात ना, या मातेच्याच कृपेमुळे, ब्रह्मदेवजी जे सृष्टीचं पालन करतात, विस्तार करतात ना, ते या मातेच्याच कृपेमुळे, आणि विष्णू भगवंत सुद्धा सर्व करतात ना या मातेच्याच कृपेमुळे. मग व्यासदेवजी तुम्हाला एकच करावे लागेल, या भगवतीची, या आईची उपासना तुम्हाला करावं लागेल. आणि तुम्ही जेव्हा या आईची, भगवतीची उपासना कराल ना, तेव्हा तुम्हाला पुत्राची प्राप्ती होईल. मग आई भगवतीची उपासना करण्यासाठी ना व्यासजी बसले. आता व्यासजी बसले आणि त्या आई भगवतीला आहेत ना, आई भगवतीला आपल्या गोंधळासाठी व्यासदेवजी बोलू लागले, सांगू लागले, अगं अनादी काळापासूनची आहे ग तू अंबिका भगवती, आई तू माझ्या गोंधळाला ये, मी आज तुला सुंदर असा गोंधळ मांडते. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका बोल करणे घेऊन हाती बोल व्यासदेवजी या आई भगवतीची ना, आई भगवतीची उपासना करू लागले, आई भगवतीला गोंधळासाठी बोलू लागले. इतकी उपासना केली, इतका मंत्र जपला या आई भगवतीचा, आणि त्या मंत्राच्या तपोतेजाने आहे ना संपूर्ण विश्व व्यापून टाकलं. अहो या व्यासांच्या जटा सुद्धा आहे ना अग्नीसारख्या झाल्या, आणि ते पाहून इंद्राला भीती वाटू लागली. कसली भीती इंद्राला वाटली? इंद्राला वाटू लागलं प्रत्येक वेळेस कोणी काही जप केला, तप केला की इंद्राला का वाटायचं, चौधरी बाबा माझं राज्य हिरावून घेता का काय, स्वर्गावरती ताबा मिळवता की काय. इंद्राला भीती वाटू लागली, आणि इंद्रानं सुद्धा तपश्चर्या केली, आणि इंद्रानं तपश्चर्या केल्यामुळे ना व्यासदेवजींपुढं महादेवजी प्रगट झाले. देवांचेही देव असणारे महादेव प्रगट झाले आणि विचारू लागले, कशासाठी तू आईची इतकी उपासना करतोय, कशासाठी इतकं तप करतोय? तेव्हा व्यासांनी महादेवाला सांगितलं, देवांचाही देव असणाऱ्या महादेवांना, मला मुलगा पाहिजे, हो मुलगा पाहिजे, पण अयोनी संभव मुलगा पाहिजे, माझा विवाहच झालेला नाही, अयोनी संभव मुलगा पाहिजे. आपण इतर वेळेस शुकांच्या जन्माची जी कथा ऐकतो ती कथा वेगळी आहे, आणि देवी भागवतामध्ये जी कथा आलेली आहे ना शुकांच्या जन्माची, ही कथा वेगळी आहे. आता देवांचाही देव असणाऱ्या महादेवाने ह्या व्यासजींना आशीर्वाद दिला, आणि त्याच वेळेस ना सांगितलं, ज्ञानी मुलगा होईल, कीर्तिवान होणारा मुलगा तुला प्राप्त होईल. असा वर मिळाल्यावर महादेवांना नमस्कार करून हे व्यासजी आहे ना आश्रमामध्ये आले. तर बरीच वर्ष यांना आश्रम बंद असल्यामुळं अरणी मंथन तिथं सुरू केलं. अरणी मंथन म्हणजे काय हो? लाकडं जे असतात ते लाकडं एकावरती एक घासलं लाकूड की त्याच्यामधून जे मंथन होतं, अग्नी प्रगट होतो. हे अरणी मंथन या व्यासांनी चालू केलं, अरणी मंथन चालू केलं बरं का. आता असंच एक जण आहेत ना, एका वैद्याकडे गेले, सांगू लागला, बाबा मला मुलबाळ नाही हो. वैद्य म्हटले ठीक आहे. वैद्याने काही औषधं दिली, दवा दिली. आता वर्षभर यानं ते दवा घेतली,
मिनिटभर थांबला आणि परत वैद्यांकडे आला आणि म्हणू लागला, बाबा तुमची औषध काही कामच करत नाही हो. वैद्याने विचारलं का काम करत नाही? अहो मुलगा व्हावा, मला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तुमच्याकडून आहे ना मी औषध आणली ती, पण मला मुलगा झाला नाही, संतान प्राप्ती झाली नाही. वैद्याने विचारलं, बा तुझा विवाह झालाय का? म्हणे नाही, माझा विवाह झाला नाही. अरे मग तुझा जर लग्न झालं नाही, विवाह झाला नाही, तर तुला संतान प्राप्ती कशी होणार बरं? असंच व्यासांच्या बाबतीत घडलं. मग शौनकादी ऋषींनाही शंका आली, व्यासांना जर पत्नीच नाही तर मुलगा कसा काय झाला? या अरणी मंथनापासून मुलगा झाला. अरणी मंथन म्हणजे पूर्वी अग्नीला आहे ना यज्ञामध्ये प्रज्वलित केलं जायचं. आता आपण काडी पेटी वापरतो, तर पूर्वीच्या काळी काडी पेटी वापरत नव्हते. लाकडावरती दोन लाकडं एकमेकाचं घर्षण झालं की जंगलाच्या जंगल सुद्धा पेटले जायचे बघा. मग तसं अरणी मंथन केलं आणि अरणी मंथनामधून अयोनी संभव असा पुत्र जो आहे ना यांना प्राप्त झाला. ही देवी भागवतातली जी कथा आहे ती आहे बघा. भागवतात कथा ऐकतो की शुकदेव जे आहे ना 12 वर्ष आईच्या पोटात लपले आणि 12 वर्ष ते आईच्या पोटातूनच बाहेर आले नाही. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी आले, ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी आले. 12 वर्षे लपाले, 12 वर्षे लपाले, 12 वर्षे लपाले, गावात बाहेर आले. नागवेंद पळून गेले रे, नागवेंद पळून गेले रे. ऐक खेड्या तू सांगितले, ऐक खेड्या, ऐक खेड्या वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते, नागवेंद पळून गेले रे. ही जी कथा आहेत ना 12 वर्ष लपालं ती पद्मकल्पातली आहे. आणि शुक जन्माची देवी भागवतात कथा आलेली आहे ना ती सारस्वत कल्पातली आहे. त्याच्या सारस्वत कल्पातल्या कथेमध्ये अरणी मंथनामधून या पुत्राचा जन्म झाला आणि त्याचं नाव काय ठेवलं? शुक भगवान. त्या मुलाचं नाव काय ठेवलं? शुक. बघा शुकाचार्य वेगळे, शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य जे आहेत ते दैत्यांचे गुरु आहेत आणि शुकाचार्य हे देवांचे गुरु आहेत. फक्त क्र आणि का म्हणजे एक जरी का नावेल आणि ती मात्रा बदलला ना वाक्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो. म्हणजे शुक भगवान जन्माला आले. शुक भगवान की जय, दुर्गा माते की जय, देवी भागवत पुराण की जय. व्यासजींचा मुलगा हे शुकदेव जन्माला आले. का शुक यांचं नाव ठेवलं असेल हो? या शुकांचं नाव ठेवण्याचं कारण म्हणजे भूताच्या रूपामध्ये ना एक पोपटानं अवतार घेतला होता. भूत जो आहे ना तो पोपटाच्या रूपामध्ये गेला होता. त्याला शुक करता करता हा मुलगा अग्नी मंथनामधून जन्माला आला होता. त्याच्यामुळं याचं नाव शुक ठेवलं. हा शुक जन्माला आला. आता व्यासांना वाटलं जसं इतर वडिलांना वाटतं, आईला वाटतं माझा मुलगा जन्माला आला ना मग या मुलानं माझा कारभार बघावं. तसंच या शुकांना सुद्धा वाटू लागलं की यानं माझा कारभार बघावं. जेव्हा शुक जन्माला आले त्या बालकाला आहे ना आता गंगा स्नान घालत असताना त्याच्यावरती आकाशातून पुष्पवृष्टी केली हो देवाधिकाने सुद्धा या शुक भगवंतावरती आनंदाने पुष्पवृष्टी केली. अप्सरा आहे या अप्सरा आनंदाने नाचू लागल्या, गंधर्व गाऊ लागले आणि नारद तुंबाजी जे आहेत ना नारद तुंबाजी त्यांना साथ देऊ लागले. सर्व देव आनंदित होऊन या बालकाला आशीर्वाद देऊ लागले. असं सुंदर बालक जे आहे ना व्यासांच्या पोटी हे शुक भगवान जन्माला आले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. पण हे शुक भगवान जन्माला आले ना व्यासाने सांगितलं माझ्या प्रिय मुला, अरे तुम्हाला माझ्या कार्यासाठी ना पुढे मदत कर बाबा. पण हे शुक जन्माला आले ना हे जन्मताच मौली विरक्त अवस्थेमध्ये होते हो. विरक्त अवस्थेत असल्यामुळं हे शुक म्हटले बाबा
आणि मला त्या संसारामध्ये जो बघा दुःख रूप जो संसार आहे ना, त्या संसारामध्ये मला का ओढताय बाबा? मला हा दुःख रूप संसारामध्ये यायचंच नाही हो. कारण संसार कसा आहे, शुकदेवांची 2 द्वारपाल आणि जनक राजा आणि साधू महाराजांची जी झाकी आहेत ना, ती आपल्या कथेमध्ये विराजमान होऊ द्या. आणि जनक राजासाठी एक चेअर जी आहे, खुर्ची जी आहे ना, जनक राजासाठी एक खुर्ची इथं स्टेज वरती ठेवा. कारण जे शुकदेव जे जन्मापासून विरक्त होते ना, त्यांना आता कुणाचा तरी उपदेश करण्यासाठी कुणीतरी याला मार्गदर्शन करेल, उपदेश करेल आणि मग यांच्यामध्ये बदल होईल असं व्यासांना वाटत होतं. आणि आपण सुद्धा संसार करताना कसा संसार करावा बघा, एक सुंदर सूत्र तुमच्या पुढे सांगते. कसा संसार आपण करावा? प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयनार्जितम धनम, तृतीयनार्जितम पुण्य, चतुर्थे किम करिष्यते. 1 ते 25 वर्ष वयामध्ये ना आपण विद्या संपादन करावी. कारण त्यावेळेस आपण कोण असतो? विद्यार्थी असतो बाळांनो, विद्यार्थी असतो ना. 1 ते 25 वर्षामध्ये विद्या संपन्न करावी. 25 ते 50च्या वर्षामध्ये धन कमवावं. पण धन कसं कमवावं? चांगल्या मार्गाने ते धन कमवावं. तोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यक्त करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. उत्तम व्यवहाराने ते धन कमवा आणि चांगल्या मार्गाने ते धन खर्च करा. बघा, दान सुद्धा करा. दातव्य मिती यद्दान दीयते नूपकारेण, देशे कालेच पात्रेच तद्दानं सात्विकम श्रुतम. गीतेमध्ये सुंदर असा श्लोक आलेला आहे. आपलं दान कुठे खर्च करा? इथे खर्च करा, जिथे कथा चालू आहे, जिथे कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, अशा ठिकाणी आपलं जे दान आहेत ना, रोज आपल्याकडे जर 1000 रुपये येत असते, 1000 रुपयातले जे 100 रुपये आहे ना, म्हणजे आपल्या याच्यातले 10% धन जे आहे ते चांगल्या कामासाठी खर्च करा. आणि ते जर आपण धन चांगल्या कामासाठी खर्च केलं नाही ना, त्या धनाची एकतर चोरी तरी होते, एकतर पोलीस आपल्या गंभीर पाठीमागे लागतात, किंवा आजारपण आपल्या घरामध्ये येतं. आणि हे जर नाही झालं तर एक तर ते धन जळून तरी जातं. म्हणजे आपल्या धनाला आग लागते. मग एवढ्या अनर्थ ओढून घेण्यापेक्षा सोपं आहे ना, 1000 रुपये आपण रोजचे कमवतोय ना, 100 रुपये चांगल्या कार्यासाठी खर्च करायचे. म्हणजे जे आपल्याला धन आहे ना, ते त्याच्यामध्ये वाढ होते. आणि कथेच्या ठिकाणी तुम्ही भगवतीच्या ठिकाणी जर 100 रुपयाचं दान केलं ना, ती भगवती तुम्हाला 1000 रुपये कुठे देऊन जाईल ना, ते कळणार सुद्धा नाही. थांबा 2 मिनिटं झाकी तिथं राहू द्या. सुंदर असा योग्य मार्गाने तो पैसा खर्च करा. उन्हाळ्याचे दिवस आहे, आता आपण रस्त्याने चाललेलो आहे, एखाद्या रसवंतीवरती आहे, रस पितोय आपण, पण रस पिता पिता एखाद्या गरीबाचे लेकर तिथून चाललेले, अंगावर कपडा नाही हो, पायामध्ये चप्पल सुद्धा नाही त्या लेकरांच्या, आई त्यांच्या बरोबर आहे, त्यांची आई बरोबर आहे, आपण रस पितोय. त्या लेकरांना प्रेमाने जवळ बोलवा आणि आपल्यातून एखादा ग्लास रस त्यांना पाजा. लाख मोलाचा आशीर्वाद तो गरीब आहे ना, लाख मोलाचा आशीर्वाद तुम्हाला देऊन जाईल. श्रीमंताला तुम्ही किती खाऊ घातलं ना, त्याला त्याची कदर राहणार नाही. पण गरीबासाठी आपण थोडं जरी झुकलो ना, तो गरीब मात्र लाख मोलाचा आशीर्वाद आपल्याला देऊन जाईल. आणि दुसरं आपल्या जीवनामध्ये धर्मच काय हो, आपण शाळेमध्ये असताना सुंदर अशी प्रतिज्ञा म्हणायचो ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. प्रतिज्ञा आहे ना, ही प्रार्थना आपण शाळा सोडली, ती प्रतिज्ञा प्रार्थना सुद्धा विसर पडून जातो, आपल्याला विसरून गेलो आपण. पण जेव्हा जेव्हा बघा आपल्याला क्रोध येईल, राग येईल ना, शाळेतली प्रतिज्ञा आठवायची. आणि संसारामध्ये जगत असताना ना, कायम आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीकडे बघायचं. परमार्थामध्ये परमार्थ करतोय ना, आपल्यापेक्षा उच्च व्यक्तीकडे बघायचं. पण संसार करतोय आपल्यापेक्षा खालच्या व्यक्तीकडे बघायचं. आपल्याकडे सुंदर असा स्लॅबचा बंगला आहे, पण समोरच्याचं पत्र्याचं घर आहे. विचार करायचा, रे आपण याच्यापेक्षा किती सुखी आहे ना, म्हणून पत्र्याच्या घरावाल्याला दुःखी नाही व्हायचं की माझं पत्र्याचं घर आहे, याचं स्लॅबचं घर आहे. दुःखी दोन्ही
दोन्ही घर सावलीच देतात ना, कहून देतात बरं? दोन्ही घर दादा सावलीच देतात ना. याचा विचार करायचा. ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे ना, ज्याच्याकडे सायकल आहे, सायकल वाल्याला वाटतं 2 व्हीलर वाला सुखी आहे, 2 व्हीलर वाल्याला वाटतं 4 व्हीलर वाला सुखी आहे, 4 व्हीलर वाल्याला वाटतं थार गाडी असते आपल्याकडं, सुंदर अशी फॉर्च्यून गाडी असते तर आपण सुखी झाला असतं. एकच विचार करायचा. पायी चालणाऱ्या, जो पायी चालतोय त्याने एकच विचार करायचा, माझ्याकडे जरी गाडी नाही ना, पण ही 50 लाखाची बस चालली इथून, ही सरकारनं माझ्यासाठी केली आहे आणि मी त्याच्यावर ड्रायव्हर ठेवलेला आहे. असं जेव्हा तुम्ही विचार कराल ना, तेव्हा जीवनामध्ये सुखी व्हाल. आणि परमार्थ करत असताना मात्र आपल्यापेक्षा उच्च व्यक्तीकडे बघायचं तर आपला परमार्थ होईल. विचार करायचा. दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे. समजा 10 महिला इथं दुर्गा सप्तशतीच्या पाठासाठी बसल्या ना, आपणही विचार करायचा, मलाही कधी योग येईल, मलाही कधी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला भेटेल, मला सुद्धा कधी त्या आई भगवतीची सेवा करायला भेटेल ना. परमार्थात हा विचार दादा ताईंनो करायचा. तेव्हा आपला परमार्थ जो आहे ना तो सुखी होऊ शकतो. तेव्हा आपण संसारामध्ये सुद्धा सुखी होऊ शकतो. म्हणजे शुक जन्माला आले आणि शुक विरक्त असल्यामुळे शुकदेव व्यासांना म्हणू लागले, बाबा मी संसारच करणार नाही, मला मुळीच संसारच करायचा नाही. म्हणजे संसारामध्ये या शुकांना येण्यासाठी ना जनक राजाकडे पाठवतात. ती सुंदर झाकी शुकदेवांची, 2 द्वारपालांची आणि जनक राजाची झाकी जी आहे, या जनक राजाने संपूर्ण कारभार करून आपल्या राज्याचा, तरीही यांना विदेही का म्हणतात हे बघण्यासाठी ना या शुकदेवांनी जे आहेत ना, या शुकदेवाला आता या जनक राजाकडे पाठवलं. शुकदेव जे आले, ओ शुकदेवा, शुकदेव जे आले आणि त्यावेळी द्वारपालांनी त्यांना अडवलं. द्वारपालांनी अडवलं. द्वारपाल या शुकदेवाला जाऊ देते ना. द्वारपाल म्हणू लागले, कोण आहात तुम्ही नेमके, कशासाठी आलात? त्यावेळेस हा शुक जो आहे ना, हा शुक त्या द्वारपालांच्या पाया पडतोय. द्वारपाला हा शुकदेव द्वारपालांच्या पाया पडतोय, हात जोडतोय हा शुक आणि सांगतोय, अहो मला तुमचे जे राजे साहेब आहेत ना, त्या राजे साहेबांना भेटण्यासाठी जायचंय. हे द्वारपाल म्हणू लागले, ठीक आहे रे, तुला जायचंय हे या आमच्या राजाला भेटण्यासाठी जायचंय, पण तुझा काही पत्ता, नाव, गाव वगैरे काही आहे का नाही? काही असेल ते सांग, आम्ही राजाला जाऊन सांगतो. तेव्हा हे शुकदेव सांगू लागले, तुमच्या राजाला जाऊन सांगा की मी शुकदेव आलोय. आता शुकदेवाने सांगितलं आणि दोघंही द्वारपाल जे आहे आपल्या राजे साहेबांना सांगायला आले. राजे साहेब बसलेले होते. हे दोनही द्वारपाल राजे साहेबांना सांगताय की तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी शुकदेव आलाय. राजे साहेब सांगू लागले, ठीक आहे, पण हे कसं आलं हो, त्याचं वर्णन करून सांगताय. हा विदेही अवस्थेत आहे, हातामध्ये दंड आहे, त्याच्या एका हातामध्ये, दुसऱ्या हातामध्ये ना याचा कमंडलू आहे आणि अशा अवस्थेत एक बालक जे आहे ना ते तुम्हाला भेटण्यासाठी आलंय हे सांगताय. दोनही द्वारपाल राजाला सांगताय. तर ह्या जनक राजाने त्यांना सांगितलं की जा त्या मुलाला सांगा जे भेटायला आले ना मला, त्याला म्हणा तुझं सर्व बाहेर ठेवून तू जर आतमध्ये येत असेल ना तर आमचे राजे साहेब तुला दर्शन देते. आता आपल्या राजे साहेबांची आज्ञा म्हणून हे दोनही द्वारपाल जे आहेत ना, द्वारपालांना दोनही द्वारपाल परत शुकदेवांकडे गेले. टाळी होऊन जाऊ द्या, काय सुंदर झाकी करतायचे मुलं. दोनही द्वारपाल जे आहे ते शुकदेवाकडे गेले आणि शुकदेवाला सांगू लागले, राजे साहेबांनी सांगितलंय की तुमच्या या जवळच्या सर्व वस्तू आहेत ना त्या बाहेर ठेवल्या. अरे माझ्या जवळ काय वस्तू आहे? कमंडलू आहे, हातामध्ये दंड आहे, हे बाहेर ठेवायचंय ना, ठीक आहे. शुकदेवाने आपल्या हातातला कमंडलू दंड आहे ना तो खाली ठेवून दिला. खाली ठेवला. आता तरी तुमच्या राजाला जाऊन सांगा की हातातला कमंडलू आणि दंड शुकदेवाने खाली ठेवलाय. परत द्वारपाल जे आले, परत द्वारपाल आले, राजे साहेबांना सांगू लागले
ठीक आहे हो, ह्या शुकदेवाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्या सर्व वस्तू बाहेर ठेवल्या आहेत. आता तरी याला आतमध्ये येऊ देता येईल का? परत राजे साहेब सांगताय त्याला सांगा अजूनही तुझ्याकडे ज्या काही वस्तू आहेत ना या सर्व बाहेर ठेवणे तेव्हा मला भेटता येईल. परत द्वारपाल आपल्या राजाची आज्ञा, आपल्या स्वामीची आज्ञा परत सांगायला गेले शुकदेवांना की अजूनही तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आमच्या राजे साहेब सांगतायत की त्या बाहेर ठेवणारे. माझ्याकडे तर फक्त अंगावरची आता लंगोटी कमरेला लावलेली आहे ना एवढीच लंगोटी शिल्लक राहिली, दुसरं तर माझ्याकडे काही शिल्लक राहिले नाही. ही लंगोटी सुद्धा सोडून ठेवू का आता? द्वारपाल म्हटले बाबा लंगोटी काही सोडू नको रे, लंगोटी इथंच ठेव, लंगोटी अंगावरती ठेव. पण परत शुकाचार्य सांगायला लागले सांगा तुमच्या राजाला मी शुक आलोय असं. परत आले हे द्वारपाल आले, परत आपल्याला राजाला सांगायला लागले की तो महात्मा सांगतोय की मी शुक आलोय. राजाने सांगितलं त्याला सांगा तुझ्यातला मीपणा बाजूला टाक, तुझ्यातला मीपणा जोपर्यंत बाजूला टाकून येत नाही ना तोपर्यंत आमच्या राजे साहेबांची भेट तुला होणार नाही. परत आज्ञा, राजे साहेबांची आज्ञा, हे द्वारपाल सांगायला आले. द्वारपाल सांगताय तुमच्यातला मीपणा बाजूला टाका. मग शुकदेवांना कळलं रे आपल्यामध्ये मीपणा होतो, अहंकार होतो ना. आपल्यालाही वाटतं रे माझं एवढी 5 मजली बिल्डिंग झाली, माझ्यासारखी बिल्डिंग दुसरी कुणाचीच नाही. आपण छोट्या डबक्यात ना तो अहो समुद्र खूप मोठा आहे. एकदा समुद्र जर बघितला ना छोट्या डबक्यावाला त्याचा गर्व तिथंच खाली होतो. मग या शुकदेवांचा गर्व तिथं खाली झाला. आणि आमचे नामदेव महाराज सुद्धा सांगतात बाबा अहंकाराचा वारा सुद्धा तुला कधी लागू देऊ नको रे. अहंकाराचा वारा जर तुला लागू दिला नाही ना तरच तुझ्याकडून परमार्थ होईल बाबा. कृष्णदासा भाविकासी जेव्हा या शुकदेवातला मीपणा गेला ना मग द्वारपालांनी त्यांना आतमध्ये सोडलं. शुकदेव आता राजाकडे आले आणि आपल्या घरामध्ये पाहुणा आलेला आहे. राजे साहेब उठले, पाद्यपूजन वगैरे केलं. राजे साहेबांनी या शुकदेवांना नमस्कार केला. हो राजे साहेबांनी पाद्यपूजन केलं या शुकाचं. आणि आता शुकदेव विचारू लागले राजे साहेबांना, शुकदेवा राजे साहेबांना विचारताय का हो? अहो एवढं मोठं वैभव आहे, एवढं मोठं मिथिलेचं राज्य आहे तुमच्याकडे, तरीही तुम्हाला विदेही जनक का म्हणतात सगळे? माता असं कळणार नाही मला विदेही जनक का म्हणतात. तरी या राजे साहेबांनी काय केलं? प्रत्यक्षात राजे साहेब म्हटले असं तुला कळणार नाही बाबा विदेही जनक का म्हणतात, बघ मी प्रॅक्टिकल करून दाखवतो. आणि त्याच वेळेस या विदेही जनकाच्या नगरामध्ये जे साधू आलेले होते, ओ साधूंनो, साधू आलेले होते या विदेही नगराच्या विदेही जनकाच्या नगरीमध्ये साधू संत आलेले होते. आणि त्याच वेळेस साधू संत विदेही नगराच्या जनका या विदेही राजाच्या नगरीमध्ये आहेत. आणि त्याच वेळेस एक दूत पळत पळत आला. वा ओ दूत, हा छोटासा दूत पळत पळत आला आणि तो सांगू लागला, जनकाला सांगू लागला, राजाला सांगू लागला, राजे साहेब आपल्या नगराला आग लागली हो, आपल्या पूर्ण मिथिला नगरीलाच आग लागली. आता मिथिला नगरीला आग लागली म्हटल्यावर जनक राजा त्यावेळेस सुद्धा आहे त्या स्थितीत आहेत. पण जेव्हा मिथिला नगरीला आग लागली म्हटल्यावर जे साधू आलेले होते ना ते साधू पळायला लागले. साधू पळतायत त्या मिथिला नगरीच्या राजामध्ये, साधू पळतायत. का पळताय बरं हे साधू? अस्ताव्यस्त साधू पळायला लागले. कारण साधू कुणाला म्हणतात? ज्याने 6 धुतलेले आहेत आपल्यातले काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार, हे 6 विकार जे आहेत, षड विकार हे धुतलेले आहेत ना त्यांना साधू म्हणतात. पण हे साधू म्हणताय. जनक राजा विचारतोय अरे आग तर माझ्या नगरीला लागले, का तुम्ही पळताय साधू वऱ्या? त्यावेळेस हे साधू सांगू लागले, राजे साहेब तुमच्या नगरीला जरी आग लागली पण आमची लंगोटी वगैरे आहेत ना, आमच्याकडे जी लंगोटी आहे, आमची काखेतली झोळी आहे, ही आम्ही तुमच्या नगरामध्ये ठेवली आहे.
आणि ती जर आमची लंगोटी आमची जर झोळी जळून गेली तर आमची म्हणजे भिक्षा मागण्याची सुद्धा आमची पंचायत आमच्याकडनं होईल. म्हणून आम्ही पळतोय. आणि त्यावेळेस या विदेही जनक राजाचा आहे ना एक हात सुद्धा जळाला माऊली तरीही राजावरती त्याचा काही परिणाम झाला नाही. राजाचा एक हात जळाला वेदना होता येत पण विदेही यालाच म्हणतात. असो ऐसा कोठे आठवची नाही ते हीच विदेही भोगू दशा. ही जनक राजाची अवस्था झालेली. आणि मग जनक राजाने शुकाला सांगितलं, राजा शुक देवा, राजे साहेब सांगताय शुकाला, अरे बघ एवढ्या माझ्या सर्व इस्टेटीला माझ्या प्रॉपर्टीला आग लागली ना तरीही माझ्यावरती त्याचा काही परिणाम नाही. म्हणून मला काय म्हणतात विदेही जनक राजा मला म्हणतात. अरे बाबा संसारामध्ये असून सुद्धा आहे ना आपल्याला व्यवस्थित असा परमार्थ करता येतो. पण असोनी संसारी जिव्हा वेगो करी असं ना असोनी संसारी जिव्हा वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अनेक संत आपल्याला आजपर्यंत सांगत आले बाबा संसार सोडण्याची गरजच नाही रे. प्रपंचात असरा जसं पाण्यामध्ये कमळ असतं पण ते पाण्यापासून अलिप्त असतं. बघितलंय कमळ आपण ना कमळाच्या पाकळ्यांवरती कधी पाणी साचतं का हो? असरा आपण जेवण करतोय हात बघा हात आपल्या तोंडामध्ये जातात पण हाताने आपण जेवण करतो हात भरतात. पण हाताने विचार केलाय का हात जर म्हटले अरे मी एवढं सुंदर जेवण तुम्हाला आतमध्ये ढकलतो पण माझं पोटच भरत नाही आजपासून मी जेवू घालणार. या हाताचा विचार करून पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवले राहते. पक्षी आपल्या अंगणामध्ये उतरतात. पक्षी विचार करतो का हो अरे हे माझं घर आहे. पक्षी कधी विचार करतो नाही. मग पक्षी अंगाने उतरती जसे पक्षी गुंतून राहत नाही ना असं संसारामध्ये राहा. जनक देवानी शुकदेवाला जनक राजाने शुकदेवाला सांगितलं बाबा असं संसारामध्ये राहा आणि असा संसार कर. तेव्हा शुकदेवांच्या डोक्यामध्ये उजेड पडला. शुकदेव विचारताय ठीक आहे ओ जनक राजा तुम्ही हा सर्व राज्य कारभार करता पण कुणाच्या शक्तीमुळे करतात. तेव्हा जनक राजा सांगताय शुकदेवांना ओ जनक राजा शुकदेवांना सांगताय बाबा मी हा सर्व संसार मला मिथिला नगरीचा करतोय विधी अवस्थेत राहतो ना एकमेव या आई भगवतीच्या शक्तीमुळे आई भगवतीच्या कृपेमुळे मी विधेय अवस्थेत राहतोय. आई भगवतीच्या देवी भागवताचं जे आहे ना मी स्वतः वाचन केलंय अभ्यास केलाय म्हणून मला ही विधेय अवस्था प्राप्त झालीये. जनक राजानं सांगितलं शुकदेवाला बाबा तू घरी जा सुंदर असा विवाह कर संसार कर आणि जसं मी विधेय अवस्थेत राहतो ना तसं तुझं जीवन व्यतीत कर. जसं या जनक राजानं शुकदेवाला व शुकदेवाचं शंकेचं निरसन झालं. शुकदेवजी आपल्या घरी आले आणि सुंदर असा संसार शुकदेवाने थाटला. एकदा या सुंदर झाकीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर झाकी गेली आणि अभिनय सुद्धा या लेकरांनी आहे ना सुंदर असा अभिनय या झाकीतला केला. मला वाटतं आता खूप वेळ आपण बसून राहिलेले आणि या जनक राजाला जसं या विदेही अवस्था कशी प्राप्त झाली आई भगवतीच्या कृपेनं ना आपण सुद्धा आई भगवतीचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूया. सगळ्यांनी उठून उभं राहायचंय आणि या भजनाचा आनंद एकदा सगळ्यांनी मनसोक्त आनंद घ्यायचाय. माझ्या दादांना ताईंना देवी तुझं नाव
पाहिजे पण मला हरी भजनाचा छंद पाहिजे तुला हरी भजनाचा छंद पाहिजे जोरदार टाळी होऊन जातात आणि अजून एकदा जोरदार टाळी का तर काल मी सांगितलं होतं उद्या येताना गुलाबी कलरचं वस्त्र गुलाबी कलरची साडी घालून या आमच्या प्रत्येक महिला मंडळाने गुलाबी कलरची साडी घातली आणि आमच्या काही दादांनी सुद्धा गुलाबी कलरचं शर्ट घालून आले ना जोरदार टाळी कसं पवित्र आणि स्वच्छ वातावरण दिसतं बघा सर्वांचे एकसारखे कलर एकसारखे कपडे सुंदर असं वातावरण जे आहे ना हे पूर्ण गजबजून जातं ना आपण सुद्धा मोहून जातो ही भगवती सुद्धा याचा आनंद घेत असेल वा काय माझे भक्तगण नाचत आहेत काय सर्वजण आनंद घेत आहेत एकदा आमच्या गुणीजनांसाठी सुद्धा जोरदार टाळी होऊ द्या आमच्या दादांनी गीत गायलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मला सांगायला नाही लावलं पण राहवत नाहीये ज्या मंदिराची आपल्या सुंदर अशी देखभाल करतायत मंदिराची जी पूजा करतायत ना बाबांनी मला पहिले सांगितलं ताई याचा काहीच उल्लेख आला नाही पाहिजे पण मला राहवत नाहीये आज आमच्या बाबांचा चौधरी बाबांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवशी आपण या भगवती आईला एकच साकडं घालूया आई भगवती आमच्या चौधरी बाबा तुझी अगदी मनापासून सेवा करतायत ग अशीच म्हणजे सेवा जी आहेत ना जन्मोजन्मी आमच्या चौधरी बाबांकडून तुझी अशीच सेवा घडू दे आमच्या चौधरी बाबांना आहे ना अकल्पाचं आयुष्य मिळू दे हीच देवी भागवतातून आणि आपण या आईच्या चरणी प्रार्थना करूया जर आपण जप केला ना तर ती भगवती आई आपल्याला आहे ना निर्णय शक्ती देत असते या भगवतीचा नवार्णव मंत्र कोणता आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा आई भगवतीचा नवार्णव मंत्र आहे या नवार्णव मंत्राचा जप केला ना तर निर्णय शक्ती आई आपल्याला देत असते पण निर्णय योग्य ठिकाणी योग्य तो निर्णय घ्या एक शेतकरी दादा होते बर का आणि त्यांच्याकडे एक म्हैस होती त्या म्हशीचे शिंग असे वरती होते शेतकरी दादा किती दिवसाचा विचार करायचे पण निर्णय घेता येत नव्हता शेतकरी दादा विचार करायचे या म्हशीच्या शिंगामध्ये मला डोकं कसं घालता येईल बरं हा का निर्णय झाला का
विचार करायचे या म्हशीच्या शिंगामध्ये मला डोकं कसं घालता येईल. रोज बघायचे विचार करून 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 एक दिवस आहे ना अखेरी शेतकरी दादाला त्या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं घातलं. आता म्हैस कधीचा गुणधर्म सोडणार आहे का? जसं शेतकरी दादाला त्याच्यामध्ये म्हशीच्या शिंगात डोकं घातलं आणि म्हैस इकडे तिकडे पळायला लागली, उंदाडायला लागली. आणि मग सगळे शेतकरी दादाला म्हणायला लागले, शेतकरी दादा ओ काय असा निर्णय घेतला? शेतकरी दादा म्हणता, आता नाही हो, 2 वर्षापासून मी विचार करत होतो, निर्णय घेत होतो, पण ती कल्पना सुचली, अरे बाबा निर्णय घ्यायला गेला पण तुझ्या जीवाला धोका आहे ना त्याच्यापासून. असा निर्णय कधीही घ्यायचा नाही. सारा विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. त्या विठोबाचे नाव कंठात धरा, त्या भगवती आईचं नाव कंठात धरा, ती निर्णय शक्ती आपल्याला देईल. बघा, या सरस्वती मातेची, देवी सरस्वतीची आराधना जर आपण केली ना तर आपल्याला शक्ती प्राप्त होते. सरस्वती मातेची जर आपण आराधना केली, त्या सरस्वती मातेचा मंत्र सांगितलाय, श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा, श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. सरस्वती मातेचा मंत्र आहे हा. आणि हा मी नाही सांगत, हा वेद व्यासजींनी देवी भागवतामध्ये सांगितलेला हा मंत्र. या मंत्राच्या जपाने आपल्याला काय फायदा होतो? विद्यार्थ्याला अभ्यास करणं सोपं जातं. अभ्यास करून शाळेत शिकू नये. आपली मुलं शाळेत शिकताय पण त्यांच्या लक्षात राहत नसेल शाळेतला दिलेला अभ्यास, तर या मंत्राचा, सरस्वती मंत्राचा जप केला ना तर ती विद्या प्राप्त होते. पण कधी? ह्या मंत्राचा 4 लाख जप करावा लागतो. कोणता? श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. या मंत्राचा 4 लाख जप आपण जेव्हा करू ना तेव्हा हा मंत्र आपल्याकडून सिद्ध होतो. आणि मंत्र सिद्ध झाला की मग आपल्याला जी आहेत ना, जी शक्ती जी आहे ती ही सरस्वती माता देते. आपल्या घरामध्ये द्रव्य शक्ती नाहीये, पैसा नाहीये, द्रव्य शक्तीचा अभाव आहे. खूप प्रयत्न केले, कितीही प्रयत्न केले तरी धन प्राप्ती होत नसेल, तर खूप कष्ट करूनही येणार धन कमी होत असेल किंवा धन घरामध्ये स्थिरच राहत नसेल ना, तर धनाची देवता कोणती हो? धनलक्ष्मी. ही धनलक्ष्मी धनाची देवता आहे. अशा वेळेस आपल्याला काय करावे लागेल? देवी लक्ष्मीची उपासना आपल्याला करावी लागेल. आता जे धन आहे आपल्याकडे ते वेगवेगळ्या मार्गाने घरात येतं. कसं? पैसा बघा, दुपारच्या वेळेस वाजत गाजत पुढच्या दरवाजाने जी आपल्या घरात येते ना ती लक्ष्मी. आणि रात्रीच्या वेळेस मागच्या दरवाजाने जो येतो ना तो काय? तो पैसा. उदाहरण द्यायचं झालं, साहेबाच्या टेबला खालून जो येतो तो पैसा. आणि साहेबाच्या टेबलावरून येतो ना ती काय? ती लक्ष्मी. ही धनलक्ष्मी. ही धनलक्ष्मी जर आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल ना तर आपण महालक्ष्मीची उपासना केली पाहिजे. या महालक्ष्मीचा मंत्र कोणता आहे? ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. हा महालक्ष्मीचा मंत्र जर आपण जपला ना, इच्छा जरी नसेल आपल्याला तर ते धन आपोआप येतं. कसं येतं बघा, एक जणाला इतकं धन प्राप्त झालं, त्याला आता त्या धनाचाच कंटाळा आला. त्याचं लग्न झालं, तो म्हटला अरे लग्न झालं, धनाचा कंटाळा आला, तर पण त्याला जी पत्नी भेटली ना तिला नेमकी भाऊच नव्हता सासूरवाडीमध्ये. म्हणजे भेटलं का हे धन याला? त्याला पाहिजे नव्हतं, स्वतःहून ते धन भेटलं. आता म्हटला या धनाचा कंटाळा आलाय, मी धनाचा त्याग करतो. आता धनाचा त्याग कसा होईल? यानं मनातल्या मनात विचार केला की आज आपण आहे ना राजे साहेबांचीच काहीतरी खोड काढायचे. राजे साहेबांची काहीतरी खोड काढली की राजे साहेब आपल्याला हुसकावून देतील या राज्यातून आणि किंवा आपल्याला काहीतरी शिक्षा देते. शिक्षा दिली की आपलं धन जे आहे ना, राजे साहेबांनी शिक्षा दिली की ते धन त्या कामात येईल. हा निघाला. राजे साहेब उभे होते आणि राजे साहेबांचा सुंदर असा टोप डोक्यावरती घातलेला आहे. हा गेला, याला धन कमी करायचं होतं ना, पण इच्छा शक्ती नसताना सुद्धा लक्ष्मी माता धन कसं देते हा रस्त्याने गेला. आणि बरं का तवलजे जोरदार त्या राजाच्या कानाखाली लावली. अशीच लावली. राजे साहेबांच्या जोरदार कानाखाली
लावली त्याबरोबर राजेसाहेबांचा मुकुट खाली गळून पडला आणि राजेसाहेबांच्या मुकुटात मोठा साप बसलेला होता. राजेसाहेब म्हटले वा, अरे याला माझ्या तोंडामध्ये मारलं नसतं, हा मुकुट खाली पडला नसता. राजेसाहेब म्हटले याला पाहिजे तेवढं वाटलं अर्ध राज्य देऊन द्या. झाली का पंचायत आता? त्यानं मग आपल्याला धन देऊन टाकायला पाहिजे होतं. नाशिक नगरीत आला असतं तर आपण वाटून घेतलं असतं ना, ते धन घेतलं असतं ना वाटून. पण त्यानं आता विचार केला, आता ठीक आहे राजेसाहेबांचे सुद्धा आपण खोड काढून आपल्याकडे धन येत आहे, आता आपण म्हणजे खोडी करायची ती राणी सरकारांची, राणी साहेबांची खोडी करायची. पण कशी? त्यांना राणी साहेब स्नानासाठी बसल्या त्या, यानं वेळ वगैरे पाहून घेतली राणी साहेबांच्या स्नानाची. आणि राणी साहेब त्या दिवशी घाई घाई मध्ये स्नानगृहात गेल्या, बाथरूम मध्ये गेल्या. आणि बाथरूम मध्ये गेल्या राणी साहेब नेमकी दरवाजाच बंद करायचं विसरल्या, म्हणजे कडी लावायचं विसरलं. याने तोच मुहूर्त बघितला. राणी साहेब त्यांच्या धुंदीमध्ये त्यांच्या मस्तीमध्ये स्नान करतायत. हा गेला आणि स्नान करत असलेल्या राणी साहेबांना मिठी मारली, डायरेक्ट ओढत बाहेर आणलं. याला वाटलं आता तरी शिक्षा होईल, पण यानं राणी साहेबांना स्नानगृहातून बाहेर आणलं आणि त्या स्नानगृहाला आग लागले. राजा म्हटला, अरे यानं माझ्या राणी साहेबांची सुटका केलेली आहे, याला पाहिजे तेवढं धन देऊन टाका. मग हे धन कोण देतो? इच्छाशक्ती नाहीये आपल्याला पाहिजे नाहीये धन. पण महालक्ष्मी मातेची जर आपण उपासना केली ना, तर आपल्याला जे नको असलेलं, पाहिजे नसलेलं धन सुद्धा आपल्याला प्राप्त होतं. कोणाच्या उपासनेमुळं? या आई भगवतीच्या उपासनेमुळे. एकदा जोरदार टाळी माझ्या भगवती मातेसाठी होऊन जाऊ द्या. म्हणताय ओम दुम दुर्गाये नमः, ओम दुम दुर्गाये नमः हा मंत्र जप आपण केला ना, आणि याची प्रचिती मी कालच घेतली हो. बघा शैलेश दादाने आमच्या सांगितलं, कथा झाली. महातारे जे आहेत ना, ज्येष्ठ नागरिकांनी काय करा, आपल्या खुर्च्या उचला पटकन बाजूला करा. अहो सर्व ज्येष्ठ नागरिक संघ आणि तर दिसतोय ना, यांच्यामध्ये ही प्रतिकार शक्ती कुणामुळे आली? या आई भगवतीमुळे, या दुर्गा मातेमुळे, भगवतीमुळे ही प्रतिकार शक्ती आली हो. आणि खरोखर जिवंत उदाहरण द्यायचं झालं, आमच्या काकू साहेब, या भारती काकू समोर बसलेले प्रसंग जरी आठवला ना, डोळे भरून येतात. ही भगवती कशी प्रतिकार शक्ती देते आणि कशी आपल्या भक्ताला कशी तारते. आमचे काका रतन काका जाधव यांना वरची पदवी मिळाली, PSI पदवी गडती भेटली काकांना. आणि कसं कर्म असतं बघा, वरची तर पदवी भेटली, पण काकांना आजार पाठीमागे लागला. आजार तर काही सोडत नाहीये. पण ह्या भगवतीची, ह्या दुर्गा मातेची उपासना काका आणि काकू दोघं हे करताय. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त बघितलेलं आहे. आमच्या काकाजींचं लिव्हर खराब झालेलं होतं. आज सांगायला काहीच हरकत नाही, काकू साहेब सांगू द्या आज मला. लिव्हर खराब झालेलं होतं. काका पूर्ण शेवटच्या स्टेपला येऊन टेपलेले होते. तरीही काकूंनी या दुर्गा देवीची उपासना सोडली नाही, कारण प्रतिकार शक्ती दुर्गा देवी देते. पुण्याला नाव नोंदवलं, मुंबईला नाव नोंदवलं, पण डॉक्टर साहेब सांगायचे आता तुमचं काम होणार नाही. नंतर या असं करता करता 6 महिने निघून गेले. काका म्हणत होते या भगवतीवरती सोडा, जे होईल, जे प्रतिकार करेल ही भगवती करेल, ही दुर्गा माता करेल. जाधव कुटुंबियांचा विश्वास पूर्ण या दुर्गा मातेवरती होता. आणि ह्याच दुर्गा मातेला काळजी का काय, म्हणून या दुर्गा मातेनं बघा कदाचित कोल्हापूरच्या भगवती आईला फोन केला असेल आणि 1 रुपया नसताना सुद्धा घरामध्ये जाधव कुटुंबियांची परिस्थिती जेव्हा आपल्यावरती येते ना, आपले सुद्धा आपले राहत नाही होता. दादा नाही राहत, आपले सुद्धा आपले राहत नाही. 1 रुपया सुद्धा खिशात नसताना या कोल्हापूरच्या मातेने आहेत ना, जे आमच्या काकाजींना जे पाहिजे होता, जो जे लिव्हर गेलेलं होतं, ते लिव्हर या भगवती मातेनं, कोल्हापूरच्या भगवती मातेनं पाठवून दिलं. आणि सुंदर असं काकांचं ऑपरेशन झालं. आणि अगदी ठणठणीत आहे काकांची इथं देवी भागवताला यायची तयारी होती.
काकांना सांगितलं, काका अजून थोड्या दिवस तुम्ही काळजी घ्या, नाही भेटायला लावलेलं ना, तर आज बघा कालची शूटिंग झाली आणि आमच्या काकांसाठी मी दादांना विनंती केली, आमच्या भालेराव दादांना, की माझ्या काकांना ही भगवतीची कथा श्रवण करायची ना, ही आजच्या आज लगेच टाका. आणि आमच्या विशाल दादांनी सुद्धा ही भगवतीची कथा जी आहे ना, ही युट्यूबला लगेच अपलोड केली. आपली जी भगवती आई आहे ना, ही दुर्गा देवी, ही प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आणते. ही दुर्गा माता आणते. एकदा दुर्गा मातेसाठी, माझ्या भगवती आईसाठी जोरदार टाळी होऊ द्या. तुमच्या पुढे घडलेला प्रसंग आहे दादांना ताईंना, म्हणून या दुर्गा मातेची तुम्ही सर्वजण उपासना करतायत ना, म्हणून ही दुर्गा माता आज कुणाचं वय 80 आहे, कुणाचं 85 आहे, पण सर्वजण असं वाटतंय 40-50 वयाचे आहे आणि सर्वजण या भगवतीचं जेव्हा भजन चालू होतं ना, सुंदर असा या भगवतीच्या भजनाचा आनंद घेता. कोण देतो ही प्रतिकार शक्ती? ही माझी दुर्गा माता ही प्रतिकार शक्ती देते. म्हणून या दुर्गा मातेची सुद्धा उपासना करा. आपणच उपासना करतो असं नाही हो या दुर्गा मातेची. ओ ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव आहेत ना, यांनी सुद्धा या मातेची उपासना केली. मी सांगितलं आमचे कान तृप्त झाले, पण आम्हाला आणखी काही कथा ऐकण्याची इच्छा आहे. आमच्या मनात काही प्रश्न आहेत. सुतजी म्हणाले, सांगा तुमच्या मनातले सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठीच मी इथं बसलोय. अहो या जगाचा मालक कोण आहे? आमच्या परिसरात नदीचं एवढं मोठं पात्र आम्हाला बघायला मिळतं, पण ही नदी जिथून उगम पावते ना, तिचं स्थान किती छोट असतं, पण पुढे तिचं पात्र हे जसं जसं विस्तारित होत जात ना, हे कुणाच्या सत्तेनं चालतं बरं? नेमकी भगवती जर सृष्टीला चालवणारी नसेल, आकाशात पक्षी उंच भरारी घेतात ना, ते कुणाच्या बळावर घेतात? हे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग सूत सांगतायत की फार पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा कोठेच काही नव्हते, सगळीकडे काय होतं? शून्य होतं, शून्य. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्यच होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. सगळीकडे शून्य होतं, सगळीकडे झिरो होतं. या सृष्टीमध्ये पाण्याशिवाय काही नव्हतं, व पाण्याशिवाय काही नव्हतं ना, सगळीकडे पाणीच पाणी होतं. सगळीकडे शूटिंग जाते, सगळीकडे पाणीच पाणी होतं. तेव्हा ब्रह्मदेव जे आहेत, ब्रह्मदेवजी स्वतः या अस्तित्व जाणून घेतात. आणि तेव्हा मी ह्या भगवतीला विचारत आहेत, ब्रह्मदेवजी मी ह्या पाण्यात एकटा कसा ग? अगं आई मला 5 मुख आहेत, एका हातात कमंडलू आहे. आणि ब्रह्मदेव जाणीव करून देतात, त्या पाण्यामध्ये मी कसा आलो गाई? ही आई सांगते, त्या पाण्यामध्ये ना एकमेव कमळाचं फूल आहे, त्यात तू स्वतःची जाणीव करून घे. ब्रह्मदेवाला सांगितलं. मग ब्रह्मदेवाच्या कानावरती आई भगवतीने सांगितलं, ब्रह्मदेवाच्या कानावरती 2 शब्द आले. आई भगवती सांगत होती, एक शब्द त आणि दुसरा शब्द काय सांगत होती? प. तप तप कर, तप कर, तप कर बाळा. मग या ब्रह्मदेवानं तप केलं, ब्रह्मदेवाने तप केलं आणि सगळीकडे पाणीच पाणी दिसायला लागलं. माझी निर्मिती कशी झाली असेल, माझी उत्पत्ती कशी झाली असेल? मग ब्रह्मदेवाने तप केलं, त्या पाण्यामध्ये ब्रह्मदेवाला एक कमळाचा देठ दिसला. कमळाचा देठ ब्रह्मदेवांना दिसला आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांना आहे ना या विष्णू परमात्म्याचं दर्शन झालं. ब्रह्मदेवाने विष्णू परमात्म्याला हात जोडले. विष्णू परमात्म्याला ब्रह्मदेव हात जोडताय आणि हाच प्रश्न सुद्धा आता विष्णूच्या मनात आला. विष्णूंच्या मनात हा प्रश्न आला. विष्णूंनी विचारलं, आई भगवतीला विचारू लागले, विष्णू भगवंत, आई अगं पाण्यामध्ये कमळाचा देठ होता आणि त्या देठामध्ये मी होतो ग, पण माझी उत्पत्ती कशी झाली? माझा निर्माता कोण आहे ग आई? तेव्हा या आईने सांगितलं, तपश्चर्या कर बाळा, तू सुद्धा तपश्चर्या कर, तुझ्या प्रश्नाचं निरसन होईल. पण त्याच ठिकाणी त्याच वेळेस नंदीवरती बसून जे आहेत ना महादेवजी आले. महादेवजी आले, रुद्र तिथं स्वतः प्रगट झाले आणि
तिथं भेट झाली. तीनही देव म्हणू लागले, आई आई आमचा निर्माता कोण असेल ग? या प्रश्नामुळे आमचं मन आहे ना अगं स्थिरच होत नाही आई. हा प्रश्न आम्हाला घडोघडी कळतय. त्यावेळेस या आईला काय केलं? असं म्हणतात की इतका दिव्य प्रकाश या आईने निर्माण केला आपल्या आसमंतामध्ये. दिव्य प्रकाश निर्माण केला आणि या दिव्य प्रकाशामध्ये अष्टभुजाधारी आई जी आहे ना, अष्टभुजाधारी आई मातेला या तीनही देवांना दर्शन दिलं आणि आपलं जे अस्तित्व जे आहे ना या आईनं प्रगट केलं. हिरे माणिक मोती ह्या आई भोवती ना, त्या आई भोवती अवती चमकताय आणि भगवतीचे ओठ जे आहे त्या भगवतीचे ओठ लाल बुंद आहे. पाणीदार डोळे आहेत त्या आई भगवतीचे. जशी आई भगवती आपल्या कथेमध्ये विराजमान केली ना, असं आई भगवतीचं मौली काय आपण या माझ्या या एवढ्याशा वाणीनं काय वर्णन करावं या आई भगवतीचं. मग तेव्हा या ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांनी या आई साहेबाला या भगवती देवीला वंदन केलं. या तीनही देवांनी बघा ब्रह्मा विष्णू महेशांनी वंदन केलं आणि या आई भवानीनं काय भगवतीनं काय केले? दिव्य विमान बोलवलं. दिव्य विमान बोलवलं. त्या दिव्य विमानामध्ये हे तीनही देवांना बसवलं आणि एवढ्या दूरवरती ही आई घेऊन गेली. दूरवरती आई घेऊन गेली. तिथं सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. नद्यांचा प्रवाह सुंदर असा नद्यांचा प्रवाह पाहत होता. पाण्याचा खळखळ मंजूळ असा आवाज होत होता. पक्षी आपल्या सुमधुर अशा स्वराने ना गायन करत होते आणि मकरंद गोळा करण्यासाठी मधमाशा गुंजाराव करत होतात. आणि पाहिल्यानंतर या तीनही देवांना पाहिलं, अरे आपल्याशिवाय तर इथं कोणीही दिसत नाही. पण आज या सृष्टीमध्ये एवढं वेगळं वैभव कसं निर्माण झालं असेल बरं? आईने अशी लीला दाखवली. सत्य लोकात तसंच कमवले आणि त्यात ब्रह्मदेवासारखे ब्रह्मदेव वेदाचा अभ्यास करताय. वेदाचा ग्रंथ हातात घेऊन शक्तीची उपासना करताय. या तीनही देवांनी बघितलं आणि तीनही देवांनी आता या सगळ्या देवांनी आहे ना भगवान शंकराची तिथं स्तुती करण्यास सुरुवात केली ब्रह्मदेवाने. आणि विष्णू भगवंताने या महादेवांची स्तुती केली. महादेवांच्या स्तुतीमध्ये महादेवाच्या भजनामध्ये हे देव तल्लीन झाले. पण ज्या जगदंबेच्या दिव्य विमानात बसून येतपर्यंत आले ना त्या भगवतीचाच यांना विसर पडला. त्या भगवतीकडे लक्षच गेलं नाही. या देवांचं भगवतीकडे लक्ष गेलं नाही. ज्या भगवतीने आपल्याला इथं आणून सोडलं ना तर तिथं असं वाटत होतं प्रति कैलास, प्रति सत्य लोक, प्रति वैकुंठ लोक हे तीनही लोक एकाच ठिकाणी आलेले आहेत. ही माता राणी रत्नजळीत अशा सिंहासनावर बसली. ही माता राणी हळूच बस देतात. रत्नजळीत अशा सिंहासनावर ही माता राणी बसलीये. सुंदर असं माता राणीचं रूप आहे. सहस्र सूर्य, एकच सूर्य आला तर किती तळपत, किती सहस्र सूर्याने एकत्र यावं आणि आईच्या पाठीमाग लागावं. तिथं पूर्ण असे चांबरे सुद्धा दळतायत आणि नारद तुंबा सुंदर असं गायन करतायत. आणि हे वर्णन कुठलं आहे हो? हे वर्णन आईनं आपले स्वतःची मणिद्वीप नावाचं जे नगर आहे ना, हे मणिद्वीप नावाचं नगर या तीनही देवांना आपल्या मणिद्वीप नावाचं नगर दाखवलं. दुर्गा माते की, देवी भागवत महापुराण की, आज के आनंद के, आज के आनंद के. हे तीनही देव जे आहेत ना, तीनही देवांनी आईचं मणिद्वीप बघितलं आणि तीनही देव आता आई भगवतीचं दर्शन घेण्यासाठी भगवती पुढे तीनही देव आले. ब्रह्मा विष्णू महेश तीनही देव जे आहेत ना, देवांनो खाली वाका. तीनही देव आई भगवतीचं दर्शन घेत आहे आणि आई भगवतीचं दर्शन घेत असताना ना आई भगवतीच्या नखाकडे या देवांचं सहज लक्ष गेलं तर
आई भगवतीच्या नखामध्ये या तीनही देवांना ब्रह्मांडाचं दर्शन माझ्या मातेनं केलं हो. जर नखामध्ये आई भगवतीच्या नखामध्ये जर ब्रह्मांडाचं दर्शन होत असेल, हे तीनही देव म्हटले आई आई तू आम्हाला शक्ती दे ग आई. मग आईनं काय केलं? ब्रह्मदेवांना शक्ती प्राप्त केली ना. ब्रह्मदेवांना सांगितलं तुम्ही सृष्टीचा विस्तार करा, पण सृष्टीचा विस्तार करण्यासाठी ना तुम्हाला सरस्वती माता प्रदान करते. आई भगवतीनं ब्रह्मदेवाला सरस्वती माता प्रदान केली. सरस्वती नावाची शक्ती दिली, ती तुमची अर्धांगिनी म्हणून राहील. विष्णू भगवंताला सांगितलं, विष्णू भगवंताला जे आहेत ना, विष्णू भगवंताला प्रत्यक्षात लक्ष्मी प्राप्त करून दिली ह्या आई भगवतीनं. म्हणून विष्णू भगवंत कुठे राहतात? आई लक्ष्मी सोबत वैकुंठामध्ये राहतात. आणि आता रुद्र आले म्हणजे महादेव आले. आणि महादेवांना या आई साहेबांनी संहार करण्यासाठी आहेत ना, महादेवांना पार्वती माता दिले. या तीनही देवांना आई भगवतीने ना म्हणजे विस्तार, संहार आणि सृष्टीचं कार्य वाढवण्यासाठी ना सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती माता प्रदान केली. हे तीनही देवांनी सुंदर असं आईचं गीत गायलं. आणि आई भगवतीला कसे तीनही देव शरण गेले ना, या देवी भागवत शरण तुला जय शरण तुला अम्बे मां जगदम्बे मां, अम्बे मां जगदम्बे मां, शरण तुला हे तीनही देव आई भगवतीला शरण गेले. या देवी भागवत कथेतून एकच बोध घ्या, ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव जर आईची उपासना करतात, आईला शरण जातात ना, आपण सुद्धा या भगवतीला, या दुर्गा मातेला शरण गेलं पाहिजे. शरण गेल्यावरती जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरणाला तर शरण्य मीची एको. या आई भगवतीला आपण शरण गेलो ना, ही आई भगवती आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देऊन जाणार आहे. हाच या देवी भागवतामधून बोध घेऊन जा. आजची जी कथा आहे ना, आजची कथा इथेच विराम पावते.